हाय फॅमिली. आता संध्याकाळचे 7 वाजले. आता मी झोपेतून उठली. इतकी थंडी वाजत होती ना आज. वातावरण आता संक्रांत जवळ आले त्याच्यामुळे इतकी थंडी पडते ना की काय सांगू. स्वयंपाक करायचा आहे आता. थंडीचा इतका आळशीपणा येतो ना तर बिलकुल स्वयंपाक करायचं मन नाही होत. इच्छासुद्धा होत नाही स्वयंपाक करायची. बघा, झोप म्हटलं ना डोळ्यातून आणखीन गेलीच नाही. झोप पण येत आहे. काय करावं. बघू आता किचनमध्ये काय बनवायचं. किती लेकरांनी राळा फैलून ठेवलेला आहे. काय काय करायचं आहे. बघा सोफा कसा करून ठेवला. बघितलं. लेकरं आमचे फार उद्यमी लेकरं आहे. लाईट्स चालू करते. किचन मध्ये सकाळी बनवलेली कढी आहे. राईस पण आहे. एवढा स्वयंपाक तर नाही करावा लागेल. तांदूळ टाकले होते मी मुरू. म्हटलं संध्याकाळी डोसे बनवती. बघा तांदूळ माझे झालेले आहे. आयो इधर आता. दाल मैंने अच्छे से धो के साफ कर ली है. अब मिक्सर में निकालती हूँ. बढ़िया महीन पेस्ट निकालना है. महीन एकदम दरदरा नहीं, बिल्कुल महीन वाला पेस्ट. सिर्फ चटनी नहीं, बस तू आ जाए लेके. ये बना वीडियो बता. गाइस ये डोसे नहीं बन रहे. डोसे के फादर बन रहे अभी तो हाल फिलहाल, क्योंकि पतले डोसे नहीं है ये, मोटे मोटे बना रही हूँ मैं. अच्छे बन रहे. और ये देखिए, इसमें मैंने मूंगफली के दाने, टमाटर और हरभरा इसको सीख के बढ़िया तरीके से चटनी बनाई है. 1 नंबर चटनी है. अच्छे बन रहे हैं हमें डोसे. कल के कब से गला कर रखा था आपने? रात में ही अभी बनेंगे. कैसे बने आयो तेरे रे? 1 नंबर. रातचे वाजले 11 आणि 11 वाजता आले मी किचन मध्ये डोसा बनायला. बघा मी तुम्हाला दाखवती. टाइम दिखा रही हूँ कि रात के 11 बजे, और रात के 11 बजे मैं डोसा बनाऊंगी. अब रात के 11 बजे डोसा. अगर दूसरा खाना होता तो कब का बना के रख देती, लेकिन क्या करें, डोसे का लफड़ा पाल के रखा था तो बनाना तो पड़ेगा ही यही वाला. बच्चे मेरे सो रहे. गाइस बच्चे सो रहे. फैन देखो, कपड़े उतार के सोते हैं. इनको ठंड नहीं लगती. इतनी भरी ठंड में भी देख लो आप इनके हाल. इनके वजह से फैन चालू रहता है तो और भी ज़्यादा कोल्ड होता है. मुझे तो जो सबसे ज़्यादा मरीजों से भी मरीज हूँ मैं. घर में सबसे ज़्यादा मरीज हूँ मैं. क्या करूँ. आती हूँ डोसा. डोसा मेरा तैयार हो रहा है बढ़िया तरीके से, एकदम क्रिस्पी डोसा. ये डोसा जाएगा इसमें.
बघा किती छान क्रिस्पी, उचलायची पण गरज पडत नाही आहे. बघा किती छान असा कुरकुरीत झालेला आहे डोसा. बघा किती व्यवस्थित पुरा क्रिस्पी आहे हा, पुरा कुरकुरीत आहे डोसा. हो, ते एकदा टाकते आणि तिकडे देऊन येते. थिक बेटर बनवलं ना खूप चांगला तुमचा डोसा बनेल. थिक बनवल्याशिवाय डोसा बनत नाही. बेटर थिक असलं ना तर खूप सुंदर असा डोसा बनतो, क्रिस्पी टाईपचा. चला लो भाई, कितने डोसे खाओगे? 12-13 होटल नहीं है ये. डार्लिंग बना दो यार 12. 12-13 डोसे बनत आहे हे. म्हटलं ही हॉटेल नाही आहे कर्नाटक, म्हणून तमिलनाडु मी फेल, बापरे. एमपी नंबर 1. चटनी कैसी बनी? इस बार मैंने सुपर. कुछ अलग टाइप की चटनी बनाई है. सुपर, वो नारियल की नहीं बनाई है. बढ़िया एक बनी ना? नंबर गाइस, मजा आ गया. मजा आ गया. चल. Moments later. सकाळी उठले आणि सकाळी लेकरांचे आज एक्झाम होते. एक दिवस सुट्टी आणि एक दिवस शाळा असते. त्यांची एक्झाम चालू आहे ना त्यांची, त्याच्यामुळे त्यांना सकाळी मी नाश्त्यासाठी तेच रातचे उरलेले डोस्याचं जे बेटर होते ना, आणि ते बेटर बनवून त्यांना दिले मी डोसे. त्यांना खूप आवडतात डोसे. डोसे कधी आमच्या घरात मी एक वेळा भिजू घातलं ना तर ते 4-5 वेळा मला बनवून मागतात की मम्मी आम्हाला डोसे बनवून द्या. चला मग, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट्स करा, जेणेकरून मी तुम्हाला